नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव जवळ आपण आता इथं प्लॉट मध्ये आहे. तर मागे एक कोल्हापूर मधला दुसराच एक आपण 15 एकरचा प्लॉटचा व्हिडिओ केलता. आता ही जर बाग बघितली तर साधारण 20 वर्षापेक्षा जास्त, किती वर्ष झाले? 20 वर्ष आता ह्या बागेला झाल्यात. आणि 20 वर्ष झाल्यानंतर मी एप्रिलमध्ये आल्यानंतर आता ही बाग आपल्याकडे पहिल्यांदाच कन्सल्टन्सीला आल्या. तर त्यावेळेला आपण काय सांगितलं की रिनोव्हेशन करायला सांगितलं. रिनोव्हेशन ओलांडा वाढवलेला आहे आणि ह्या ओलांडा वाढवलेला आहे, त्याला फुल्ल माल लागला आहे. म्हणजे प्रत्येक काडीला प्रत्येक काडीला घड आहे. म्हणजे ह्या काडीवर किती घड आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 घड आहे एका काडीला 7. हा. ही आता रिनोव्हेशन केलेलं आहे. आणि इथं रिनोव्हेशन नाही ह्याला. आता ह्यो रिनोव्हेशन मधला घड आहे आणि ही काडी जुनी आहे. तर ह्याला एवढाच एक छोटासा घड बाहेर पडलाय. आणि तेच इथं जर बघितलं तर परत इथं रिनोव्हेशन केलं, ह्याला माल आहे. हे बघा, हे रिनोव्हेशन केलं, ह्याला माल आहे. आणि हेच जर इथं पाठीमाग बघितलं तर इथं रिनोव्हेशन, आता ही काडी रिनोव्हेशनची आहे, ह्याला माल आहे. आणि इथं काय झालंय, इथं माल अजिबात नाही, इथं माल एकदम कमी आहे. आणि तेच जर इथं बघितलं, रिनोव्हेशन केलं, हे नवीन वाढवलेलं आहे. होय वाढवलेलं. आम्ही ह्याला फुल्ल माल. म्हणजे 20 वर्षाची बाग असताना सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं माल मिळू शकतोय. हे इथं 2025 मध्ये इथं बागायतदारांनी ज्या परिस्थिती नसताना सुद्धा इथं दाखवून दिलंय की जो माल येत नाही किंवा माल कमी येतोय हे सुद्धा इथं त्यांनी 20 वर्ष बागेत सुद्धा खोडून काढलंय. आणि चांगल्या पद्धतीनं माल सुद्धा रिनोव्हेशन करून येऊ शकतात. धन्यवाद.